तू या सगळ्या जुन्या वस्तू का काढल्यास आणि तू हे सगळं जपून ठेवलंयस? अम्मा काय विचारते मी, बोलशील? काय झालंय, तू कसला एवढा विचार करतेस? अम्मा काय झालंय? ह्या सगळ्या जुन्या वस्तू काढून तू कसला एवढा विचार करतेस? काय झालंय? अगं ती बॅग उघडली ना, सगळ्या वस्तू दिसल्यात बघ. अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी का? हा? शक्ती, एवढीशी होतीस बघ, आम्हाला नदीच्या काठापाशी सापडली होतीस. कुठून आलीस, कशी आलीस, काहीच माहित नव्हतं बघ. आणि या सगळ्या वस्तू आहे ना, त्या पण तुझ्या सोबतच होत्या. तुला शुद्ध नव्हती आणि तुझी ओळख पण पटली नाही. आम्ही तुझ्या आई बाबांचा शोध घेतला, खूप शोध घेतला, पण काहीच उपयोग नाही झाला. मग आम्ही तुला आमच्याच घरी घेऊन आलो. कदाचित आई जगदंबेची आणि आदिशक्तीची तीच इच्छा असेल बघ. त्यानंतर 2 महिने तू आजारी होतीस. अगदी पोटच्या पोरासारखी तुझी काळजी घेतली. इतकी काळजी घेतली की तुझा लळाच लागला आम्हाला. पोरबाळ नसलेली मी, आदिशक्तीच्या कृपेने मला मातृत्व मिळालं. माझी कूस उजवली गेली. मी तुझी आई झाले आणि तू माझी लेक. कुठल्या प्रसव वेदना नाही, ना नाळ जोडलेली, पण आईपणाचा अनुभव तू आयुष्यात आल्यावर मिळाला मला. शक्ती, अम्मा पण तू हे सगळं मला आता का सांगतेस? अम्मा तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना ते खूप आहे अगं. म्हणून मी माझ्या भूतकाळाशी संबंधित असलेल्या कुठल्याच गोष्टी पाहत नाही. अम्मा मला माझा भूतकाळ नको आहे. अम्मा मला फक्त तुम्ही हवे आहात, माझे आई बाबा, माझे अम्मा आणि अप्पा. मी या माझ्या छोट्याशा जगात खूप खुश आहे ग अम्मा. माझे खरे आई बाबा कोणीही असो, ते हयात असोत किंवा नसोत, मला आता त्यांच्याकडे नाही जायचं आणि मला त्यांच्याबद्दल काही जाणूनही घ्यायचं नाहीये. अम्मा, जसा तुला आणि अप्पांना माझा लळा लागलाय ना, तसा मलाही तुमचा खूप लळा लागलाय ग. अम्मा, आपली मनाने नाळ जोडली गेलीये आणि ती नाही तुटू शकत. कुणी कितीही प्रयत्न केला तरी ती नाळ कोणीही नाही तोडू शकणार. त्यामुळे अम्मा, आपण माझ्या भूतकाळात न डोकावलेलंच बरं. शक्ती, तू आम्हाला सोडून कधी कुठे जाणार नाहीस ना? नाही जाणार. पत्रा,
भद्रा, दूर कसलाय? काय झालंय? बॉस बॉस पळा 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 बॉस, चिटकोबा फुटणार, आपण पण फुटणार, सगळे संपणार, पळा पळा लवकर. इकडून नको, इकडून जा. इकडून जा. चुप बस खाली, बस बस. आता तोंडातनं एक शब्द जरी काढलास ना तर इथल्या इथं नैशी करून टाकेन तुला मी. चुप. भद्रा, मला असं वाटतंय चेटकोबाला आपल्याला काहीतरी सांगायचंय. हो प्रिन्स, चिटकोबाला आपल्याला काहीतरी सांगायचंय. अम्मा, मी स्वतःची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. ठीक आहे, मग आपण इथे जास्त काळ थांबूया नको. हे शहर सोडून कुठेतरी दूर निघून जाऊया बघ. अम्मा, कोणाला घाबरून? कशासाठी आणि का? नाही, घाबरून नाही. मी तुला बोलले होते ना ते की ते शहर आपल्यासाठी नसतं बघ, आपल्यासाठी योग्य नाहीये. ते आपणचा अचानक ऍक्सिडेंट झालं, तू आजारी पडलीस, आपला इडलीचा धंदा बंद पडला. नाही शक्ती, हे आपल्यासाठी नाही, म्हणूनच इथून निघून जाऊया. अम्मा, अगं तू फक्त वाईट काय घडलं एवढंच डोक्यात ठेवलंय. अम्मा, चांगल्याही गोष्टी घडल्या आहेत ना ग. या शहराने आपल्याला आपलं घर दिलं, आपला इडलीचा धंदा दिला. अगं, इडलीचा धंदा जेव्हा नवीन सुरू झाला होता तेव्हा किती उत्तम चालला होता. नाही म्हणजे अधेमध्ये धंदा कमी जास्त व्हायचा, पण कधी धंदाच झाला नाही, असं झालंच नाही ग. अम्मा, या शहराने मला जीवाला जीव लावणारी माझी मैत्रीण श्रद्धा दिली. तुला शिवासारखी माणसं मिळाली, त्याचे मित्र मिळाले. अगं अम्मा, मला नोकरी मिळाली, तेही उत्तम पगाराची. अम्मा, माझं कॉलेज इथे सुरू आहे आणि अम्मा, मी निखारगेंकडे खूप चांगल्या पोस्टवर कामाला आहे. मला कामात आनंद मिळतोय आणि त्याचा मोबदलाही उत्तम मिळतोय. अगं, मी ती नोकरी अशी अर्ध्यावर सोडून नाही निघू शकत. निखारगे ना बांधील नसतेस तू. नोकरी काय तुला दुसऱ्या शहरातही मिळेल, आपण शोधू. पण आजच्या आज हे घर सोडून आपण निघतोय म्हणजे निघतोय. हॅलो, हा कोण? हा 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 हो हो, मी लगेच पोलीस स्टेशनला येते. हो, मी आणि शिवा येतो. हो, मी सांगते शिवाला. हो, ओके. शक्ती, काय झालं? पोलीस स्टेशन मधून? अगं अम्मा, श्रद्धाच्या केससाठी, श्रद्धाचं ज्यांनी अपहरण केलं होतं ना त्यांच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी मला आणि शिवाला ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. अम्मा, मी जाऊन येते. हा, पण तू कसलीही काळजी करू नकोस. हा, जास्त विचार करत बसू नकोस. चेटकोबा, तुला आम्हाला काय सांगायचंय? तुला आम्हाला काय सांगायचंय चेटकोबा, सांग. कौल दे आम्हाला, कौल दे, कौल दे चेटकोबा. नको, अंधार
शरीर हवंय, मला शरीर हवंय, शरीर हवंय. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ चेटकोबाला आता मूर्तीत नाही राहायचंय. त्याला आता आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला राहायचंय. म्हणजे त्यासाठी त्याला शरीर हवं? होय, त्याला उजेड नको, काळोख हवाय. मला एक कळत नाहीये, जर त्याला शरीर हवंय तर कोणाचं शरीर हवंय नेमकं? ते नाही कळलं कोणाचं ते. पण आता चेटकोबाने सांगितले तर त्याला शरीर द्यावंच लागल. पण कोणाचं शरीर द्यायचं? हा हा, आता बळी तर द्यावाच लागेल ना. नाही 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 बॉस, बॉस, मी माझं शरीर चेटकोबाला देणार नाही. माझं शरीर माझी जबाबदारी. मला माझं शरीर पाहिजे. बॉस, माझं शरीर देऊ नका. शिवा, अरे शिवा, त्या सुनीताला तांदळाचं पीठ आणायला सांगितलेलं. अरे तिला फोन करून सांगितलं होतं मी. अरे तिला फोन नको करत जाऊ, तिला लय मस्ती आले. दुकान चालायला लागले ना तर आता भाव खायला लागली ती शक्ती. शक्ती? अरे मध्ये शक्ती कुठून आली? हे मी सुनीता बद्दल बोलतोय आणि तू शक्ती बद्दल सांगतोय. तुला सांगतो, त्या शक्तीचं नाव आपल्या घरात काय अंगणात सुद्धा काढायचं नाही. शक्ती बोललो का मी? हा, बरं ठीक आहे, विषय निघाला तर मला सांग. काय रे एवढा रागराग का करायला लागला त्या शक्तीचा? आधी लय कौतुक करत होता, काय झालं? काय बोलली का ती? अरे त्याचं काय झालं माहिती? शिवा, गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. तू इथे? अरे मी तुला किती कॉल केले पण तू उचललेच नाही. मग शेवटी मी डायरेक्ट इकडेच आले. का, काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? हो, घरी सगळं ठीक आहे, पण आपल्याला जायचंय. कुठं कुठं चाललात तुम्ही? अहो काका, पोलीस स्टेशनला जायचंय. श्रद्धाला ज्यांनी किडनॅप केलं होतं ना, त्या लोकांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे. तर इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवलंय. काय सांगतेस? मग तर लगेच जायला पाहिजे. आलो मी शर्ट घालून. हो. हे पुरी, तुला एक फुकटचा सल्ला देतो, ऐकशील ना? सल्ला? होय. काय, पोलीस स्टेशनवरनं जाऊन आली की डायरेक्ट कामावरच जा. इकडं तिकडं हुंडारू नको. काय, शिवाची रात्रभर झोप झाली नाही. आता मला सांग, रात्रभर दारू ढोसत असल्यावर जागरण हे होणारच ना. आता कसली कसली व्यसनं करतो त्यो. अगं जुगार पण खेळतो. अगं दारूचा गुत्ता आणि जुगाराचा अड्डा त्याची पाठ सोडत नाही. तू हे त्याला सांगू नको. शिवा त्याच्या व्यसनाबद्दल ताकास्तूर लागू देत नाही. दिसायला भोळा न भानगडी सोळा अशी गत आहे त्याची. म्हणजे तो आतून बाहेरून कसा आहे ते मला चांगलं माहिती आहे. बाप आहे ना मी त्याचा, म्हणून तुला सांगतो त्याच्यापासून दूर राहा. हा, पोरींच्या बाबतीत लय डेंजर आहे तो. 2 वेळा साखरपुडा मोडला. तुला कारण माहितीये का? मला माहितीये. भर रस्त्यामध्ये त्या पोरीचा गाल लाल केला त्यांनी. म्हणून तुला सल्ला देतो, जरा सावध राहा, नाहीतर तुझा पण गाल लाल करल त्यो. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. सावकाश जा. चला, सांगितलेलं ध्यानात ठेवा. काय? नाही, काही नाही. चल निघूया. हा, बरं शक्ती, मी काय म्हणतो, माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झालाय. आपण तुझी म्हणजे वस्त्राची गाडी घेऊन जाऊया? हा चालेल ना. चालेल ना? हो. चल चल नाना बाजू. हा ऐक ना, गाडी मी चालवते. का माझ्या ड्रायव्हिंग वर विश्वास नाही का तुझा?
नाही तसं नाही रे, पण मला चालवायची आहे तुझ्या मित्राची गाडी. पोरे पोरे सावध राहा, म्हणजे सावकाश जा. काय नाही, ते सवय नाही ना तुझ्या गाडीची. शिवाचं सूत या पोरी संघ जुळवायचं होतं मला, पण आता ते शक्य नाही, या जन्मात शक्य नाही. बोला इन्स्पेक्टर, काय नवीन खबर? प्रिन्स साहेब, तुमच्या आदेशावरून 2 माणसांना अडकवलंय अपहरणाच्या केसमध्ये. त्यामुळे तुमच्या मानेवरची तलवार सध्या बाजूला झाली असं समजा. सध्या बाजूला झालीये म्हणजे? तुम्हाला पैसे कसले दिलेत? अहो साहेब, तुम्ही पैसे मोजलेत हो, पण आमच्या वर एक राजा बसलाय, सिनियर ऑफिसर. पुन्हा कुठूनही चौकशी सुरू झाली तर मीच काय, गृहमंत्री तुमची मदत करायला पुढे येणार नाहीत. तुम्ही आज जालच, पण माझी वर्दी जाईल. तसं काही होणार नाही. यायलाच नको, म्हणजे मी काळजी घेतोच आहे तशी, पण तुम्हीही घ्या. चला ठेवतो फोन. आणि हा साहेब, त्या शक्तीला आणि तुमच्या लाडक्या शिवाला बोलवून घेतलंय चौकीत. कसं आहे, एवढे अट्टल गुन्हेगार पकडलेत आम्ही, जरा माहोल बनवायला हवाच ना. कसं बनवा बनवा, माहोल बनवा, आणि लवकरात लवकर त्या किडनॅपिंगच्या केसची फाईल क्लोज करा. हो, लवकरच क्लोज करतो. भद्रा, बाईसाहेब लवकर या, लवकर या. इन्स्पेक्टरचा फोन आला होता. आपल्यावर किडनॅपिंगच्या केसची जी टांगती तलवार होती ती दूर झाली आहे. आपण त्याला जे काही सांगितलं होतं ते सगळं त्यांनी केलंय, दोघांना अडकवलंय. वा बॉस, वा, अभिनंदन अभिनंदन, तुमचं खरंच चांगली वार्ता दिलीत बॉस. बॉस, ॲज अ होतकरून नेता म्हणून रिक्वेस्ट होती, या आनंदाच्या भरात माझं शरीर चेटकोबाला देऊ नका. बॉस, ॲज अ होतकरून नेता म्हणून समाजाला माझी गरज आहे. मला समाजाचा उद्धार करायचा, मला देशाचा उद्धार करायचा आहे. बॉस, मला दिल्लीचं तख्त गाठायचंय, दिल्लीचं तख्त. रक्त काढीन कानाखाली तुझ्या. अरे, तुझं शरीर जर चेटकोबाला दिलं ना, तर चेटकोबा आमचाच बळी घेईल. आणि सतत सतत तेच तेच काय बोलतोस रे? अजून काहीही ठरलेलं नाहीये. चेटकोबाने काही सांगितलेलं नाहीये अजून. शांत राहा जरा, डोकं शांत ठेव, बडबड करू नकोस, गावभर ढोल पिटू नकोस तू. असा कोयता फिरवे ना तुझ्या मनेवर की तडफडायला पण वेळ देणार नाही तुला मी. वेळात ताई, तुम्ही इथे अचानक या ना. बस. कांता, चहा कॉफी काय घेणार? नाही. करू ना पाणी. हा नाही, काही नको. हो, हे ठेवा तुम्ही. काय मला का देताय पण? आणि आमच्या कर्जाचे पैसे कमी करा. बाकीचे उरलेले पैसे मी गावची आमची जमीन असते ना, ती विकून लवकरात लवकर चुकते करीन बघा. ताई 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 एक मिनिट. असं काय करताय तुम्ही? हे बघा, मी पैशांची मागणी केलीच नाहीये. शिवाय शक्ती इथे नोकरी करते, कमवते, हळूहळू फेडेल ती सगळं. हा, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला काही घाई नाहीये. पण आम्हाला घाई असते ना. कसली घाई? कसली घाई आहे तुम्हाला? घाई म्हणजे ते आम्ही गाव सोडून चाललोय.
आणि शक्ती आमच्या बरोबर येते. अहो असं कसं पण? असं नाही जाऊ शकत ती अहो, कारण आत्ताच ती आमच्याकडे नोकरी करतीये आणि तिचा पगारही सुद्धा वाढवलाय आम्ही. असं अचानक मध्येच सोडून नाही जाता येणार तिला नोकरी. मला माहिती आहे शक्तीला नोकरीवरून असं मधूनच नाही जाता येणार, पण आम्हाला गावाला तातडीने जावं लागतंय बघा. म्हणजे तिची नवीन नोकरी आहे हे माझ्या लक्षात आहे, पण आमचं गावाला जाणं जास्त गरजेचं आहे बघा. शक्तीला स्वतःहून तुमच्याशी बोलायला धीर होत नव्हता, म्हणून मग मी आले तुमच्याशी बोलायला. साहेब हे बघा, तुमचे खूप उपकार झाले आहेत आमच्यावर. अगदी देवदूतासारखे आमच्या समोर उभे राहता तुम्ही दोघ. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या लेकीकडून शक्तीकडून काही चूक झाली असेल तर पदरात घ्या. येते मी. हे काय मध्येच? काय बाबा कठीणच आहे सगळं. ठीक आहे, येऊ दे शक्तीला, बोलू तिच्याशी. शिवा, नीट बसलायस ना रे? पडू बिडू नकोस. हा, मी का पडेन? नाही, असंच बोलले. बरं मी काय म्हणतो, अम्मा कशी आहे? काही बोलल्या का? अम्माचं तर काही कळतच नाही अरे. म्हणजे तिला काय होतंय काय माहिती. काल तर खूप विचित्र वागत होती. आमच्यासाठी हे सगळं खूपच अनएक्सपेक्टेड आहे. मला वाटतं होतं ती ज्या ठिकाणी कामाला गेली होती ना त्याच ठिकाणी काहीतरी झालंय, पण आता तर मला वेगळाच संशय येतोय. आज तर तिचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. मी काय म्हणतो, मी भेटू का अम्मांना? म्हणजे मी काही बोलू का? हा चालेल, बोलून बघ ना. तसंही तुझं आणि तिचं चांगलं ट्युनिंग जमलंय. कदाचित तुझ्याकडे मन मोकळं करेलही ती. हो, पण त्याआधी तुला काही फ्रेश वगैरे व्हायचंय का? हा, नाही म्हणजे लिंबू पाणी किंवा कोरा चहा वगैरे. मी तर ऐकलंय कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून प्यायचं, मस्त उतारा असतो तो. उतारा कशासाठी?